महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामपंचायत कर्मचारी आर्थिक तणावात. 3 महिने पगारच न झाल्याने पिंपरीचा कर्मचारी रामजी उर्फ रामचंद्र जाधवाला हार्ट अटॅक. 3 पोरं झाली पोरकी. घरातला करता पुरुष गेल्याने आई व बायकोने केली प्रशासनाकडे मागणी. नवी मुंबई महापालिकेत सामावेश झालेल्या 14 गावातील 5 ग्रामपंचायतचे दप्तरे नवी मुंबई महानगरपालिकेत अद्यापही समाविष्ट झाले नाहीत किंवा केली नाहीत आणि 5ही ग्रामपंचायतने आपली दप्तरे क्लोजिंग करून पालिका प्रशासनास सुपूर्द करण्याची पूर्णतः तयारी दर्शविली आहे. परंतु पालिका प्रशासनाचे अधिकारी ग्रामपंचायत मध्ये येऊन फक्त दिवस भरण्याचे काम करतात. ग्रामपंचायतचे एकही कागद संविधानिकरित्या जमा करू शकले नाहीत. ग्रामपंचायत विभाग आणि पालिका प्रशासन विभागाच्या भोंगळ कारभारामुळेच येथील ग्रामपंचायत कर्मचारी मात्र आर्थिक चणचणीत सापडले आहेत. कारण ग्रामपंचायतने दप्तर पूर्ण केल्याने आर्थिक व्यवहार करू शकत नाहीत आणि महानगरपालिकेत ही दप्तरे जमा न झाल्याने ते पगार देऊ शकत नाहीत. बरं, पगार जरी कर्मचाऱ्यांना मिळत नसला तरी कामे सांगण्यासाठी मात्र दोन्ही प्रशासनाचे अधिकारी तयारीत आहेत. कर्मचाऱ्यांची अवस्था बिनपगारी आणि कामगाराची उपासमारी अशीच काहीशी बनली आहे. या आर्थिक व मानसिक कामाच्या तणावाखाली येऊन पिंपरी ग्रामपंचायतचा कर्मचारी रामजी उर्फ रामचंद्र जाधव यांना 3 जून रोजी हार्ट अटॅक येऊन जमिनीवर कोसळला. स्थानिकांनी नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ग्रामपंचायत कर्मचारी रामजी उर्फ रामचंद्र जाधव गेल्याने पिंपरी गावात शोककळा पसरली आहे. रामजी उर्फ रामचंद्र जाधव यांच्या पश्चात विधवा आई गंगूबाई राऊजी जाधव, पत्नी प्राजक्ता रामचंद्र जाधव, मुलगी अबोली अनन्या आणि मुलगा अद्विक यांचे शिक्षण व संगोपनासाठी त्यांच्या पत्नी प्राजक्ता जाधव यांना मयत रामचंद्र जाधव यांच्या रिक्त झालेल्या जागेवर रुजू करावे अशी सार्थ हाक त्यांच्या आई व पत्नी प्राजक्ता जाधव यांनी सिद्धेश्वर वार्तान्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे. आम्हाला ठेवा पोर कसं कोण त्याला बघणार, मला बाप गेला. रामजी, घराची तजवीज कशी करायची, आर्थिक कसं काय आणि पगार त्यांना एवढं घडेल का? वेळो कधीच नाही भेटला, कामावर राहिलेस. महिन्यान 2 महिन्यान असा पगार 3 महिन्यापर्यंत भेटायचा. असं दिवाचा लोकांना आणि मग घर चालवायचा. झाला पगार किती देऊन टाकायचा. त्यांचं पगार वेळो भेटतच नव्हता. भारती जाधव हे रामचंद्रचा मोठा भाऊ. रामजीला ग्रामपंचायत मध्ये किती वर्ष झाले कामाला? बायको आहे, मुलं त्याची 3 आहे, आई माझी असते, परिवार. हेच मागणी आहे की तिला त्याच्या जागेवरती कामाला ठेवावी, जेणेकरून रामजी सारखे म्हणजे काही लोकांना परत हार्ट अटॅक येऊ त्यासाठी तिला त्या जागेवरती ठेवावी, तिला आपला संसार चालतो. या गंभीर घटनेबाबत गट विकास अधिकारी पवारी यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे. हॅलो सर जी, नमस्कार. नमस्कार. गट विकास अधिकारी गवारी बोलतायत साहेब? बोलतोय. हा, गवारी बोलतोय. महोदय, आज पिंपरी ग्रामपंचायतला गेलेलो. कुठली? पिंपरी ग्रामपंचायत 14 गावामधली. पिंपरी. हा हा. पण साहेब, त्या कर्मचाऱ्याला ना पगार आहे ना इकडं तुम्ही ग्रामपंचायत मध्ये आहात की नवी मुंबई महापालिकेत आहात. 2 महिने पगार नाही. त्या जो काही जाधव नावाचा कर्मचारी होता त्या साहेब, त्याला रात्री हार्ट अटॅक आलाय. एक्सपायर झाला, कळलं मला. हा, मग यांना पगार नाही साहेब 2 महिने. कारण त्या जाधवचं कुटुंब त्याच्या वादात होतं साहेब. मग पेमेंट नाही ना त्यांना. ते महानगरपालिकेमध्ये त्यांनी का व्यवहारच बंद केला होता वाटतं. पण व्यवहार घेईन बरोबर साहेब, महापालिका घेईन की मग ग्रामपंचायत आहे, हे त्यांना ते दोन्ही तिरपट झाली त्यांची. महानगरपालिकेमध्ये जातात ना. पण जातात साहेब. आणखी दप्तर ग्रामपंचायत जमा केले नाहीत असे बोलतायत आणि ग्रामसेवक बोलतात की तिथले अधिकारी येत नाहीत, जमा करून घेत नाहीत. म्हणजे काय चाललंय साहेब? काय बोलणार आपण आता? नाही, तुम्ही ग्रामसेवकाला बोलतो काय पेमेंटचं वगैरे. साहेब काय म्हणते का त्यांना पेमेंट अकाउंट वगैरे बंद केली होती. महानगरपालिकेने वगैरे घ्यायला पाहिजे. अडचणी करतात, अशी माहिती द्या, तशी माहिती द्या, असं नाही. आता ते ग्रामपंचायतचं काम करतायत, ते महानगरपालिकेचं काम करतात. ना इधर न उधर बिस्मे अंदर झालेत ते.
सध्या तर ग्रामपंचायतच आहे सध्या. साहेब आपण सीओच्या माध्यमातून एक ठोस निर्णय घ्या ना साहेब, काय की बाबा तुम्ही ग्रामपंचायतमध्ये कैलास शिंदेकडे बसा आणि ते डायरेक्ट दप्तर जमा करा, म्हणजे तिथून ग्रामसेवक पण सुटतील आणि हो. कायमस्वरूपी ग्रामपंचायत कर्मचारी तिकडे समाविष्ट होतील. बरोबर. मग ठीक आहे साहेब आपली म्हणजे तुमची भूमिका ठोस दिसत नाहीये मला, प्लीज काय एक भूमिका तुम्ही हॅलो हा त्यांनी ताब्यात घ्यावं ना साहेब, आपले असं हे नाही. तुम्ही तसं सन्माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा कार्यकारी अधिकारी महोदयांना मीटिंग घेऊन ते सुपूर्द करा तिकडे डॉक्युमेंट दप्तर. ठीक आहे मी बोलतो. काय सर माहितीये का, एक हार्ट अटॅक झाला दुसऱ्या मुलाला हार्ट अटॅक येईल, हेच बघायचंय का? लोकांना पगार नाही कर्मचारी लोकांना. बोलतो मी यांच्या डेप्युटी सीएम बरोबर बोलतो. जी सर ओके. ही दुःखद व तेवढीच गंभीर घटना घडून सुद्धा महापालिका प्रशासन त्या 5 ग्रामपंचायतचे दप्तरे जमा करण्यास येते का त्यांना क्यू, की आर्थिक तणावाखाली सापडलेल्या रामचंद्र जाधव सारख्या आणखी किती कर्मचाऱ्यांचा घेणार जीव हे पाहणे तितकेच अति महत्वाचे ठरू शकणार आहे. दर्शक बांधवांनो, या बातमीचा वार्ता करणं आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करण्यास विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनेलवर.